नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार काव्य ग्रंथ 29 मेला रसिकांच्या भेटीला। कोयना जलाशयावरील केबल स्टे ब्रिज आता अंतिम टप्प्यात। जी वेळ आमच्यावर आली ती दुसऱ्यावर येऊ नये, नसरापूर घटनेतील पीडितेचे वडील। आणि विकास लवांडे यांच्या अटकेसाठी वाघोली सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। साताऱ्यातील कोयना धरणाच्या जलाशयावर उभारला जाणारा अत्याधुनिक केबल स्टे ब्रिज आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून तब्बल 90% काम पूर्ण झालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा या पुलामुळे सोळशी आणि कांदाटी खोरं जोडलं जाणार असून दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। 175 कोटी रुपये खर्चाच्या या पुलावर 43 मीटर उंचाची व्ह्यूइंग गॅलरी असणार आहे, त्यामुळे पर्यटकांना कोयना बॅकवॉटर आणि सूर्यास्ताचा विहंगम नजारा अनुभवता येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रतापगड तापोळा ते अहिर या प्रमुख जिल्हा मार्गावर साधारणपणे 540 मीटर लांबीचा हा केबल स्टे ब्रिज गेल्या 36 महिन्यापासून बांधकाम विभागामार्फत प्रगतीत आहे। साधारणपणे 350 स्किल्ड आणि अनस्किल्ड मजूर असतील, सुपरवायझर असतील, इंजिनियर्स असतील, या पुलावर अहोरात्र काम करत आहेत। आज मितीला 540 मीटर लांबीचे हॉरिझॉन्टल स्लॅबचे काम हे पूर्णत्वास गेलेले आहे। एक 43 मीटर उंचीवर असलेली जी व्ह्यूइंग गॅलरी आहे, ज्याला दोन्ही बाजूने आपण कॅप्सूल लिफ्टची व्यवस्था करत आहोत, आणि या 43 मीटर उंचीवरून पर्यटक असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, या सह्याद्रीच्या पर्वतरांगाचं प्रतापगड असेल, कोयना जलाशय असेल, सकाळ सूर्योदय असेल, सूर्यास्त या सर्व बाबीचं विहंगम दृश्य पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे। एक साधारण दिवाळीपर्यंत हा पूल पूर्णपणे पर्यटकांसाठी किंवा स्थानिकांसाठी खुला केला जाणार। यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्तृत्वावर आधारित महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार हा विशेष काव्य गौरव ग्रंथ लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय। देशभरातील 156 दिग्गज आणि नवोदित कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या या ग्रंथांचे संपादन साहित्यिक डॉक्टर शरद गोरे यांनी केलंय। या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 29 मे रोजी धाराशिव येथे आयोजित 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात पार पडणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते याचं प्रकाशन होणार आहे। महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार या नावाचा प्रातिनिधिक संग्रह हा तयार झालेला आहे। माननीय अजितदादांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व जे आहे हे ऐतिहासिक आहे, आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती देशभरातल्या 156 कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिलेली आहे। आणि या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते 29 मे रोजी 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव या ठिकाणी होणार आहे। आणि अशा प्रकारचा प्रातिनिधिक संग्रह जो आहे तब्बल 156 कवींनी जी गौरवगाथा ह्या कवितेच्या माध्यमातून लिहिलेली आहे, ही ऐतिहासिक महाराष्ट्राच्या राजपटलावरती पहिलीच घटना आहे। यानंतर नसरापूर घटनेतील चिमुकलीच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन काल पुण्यात करण्यात आलं होतं। शोकसभेत बोलताना त्या चिमुकलीचे वडील अत्यंत भावुक झाले होते। जी वेळ आमच्यावर आली ती दुसऱ्या कुणावर येऊ नये अशी आर्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सुद्धा केली आहे। आपल्या लहान चिमुकल्यांवरती सर्वांनी खूप जातीने लक्ष ठेवा, कुणावरतीही विश्वास ठेवू नका। जी आज वेळ आमच्या दोघांवरती आली आहे ती आपल्या पुढे कुणावरती येऊ नये हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे। आज आपलं पोलीस प्रशासन, आपलं जे सरकार आहे हे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करते। अगदी दररोजच्या दररोज डेली अपडेट आम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष पोलीस देत आहेत की आज कुठपर्यंत काम झालं, पुढे काय करणार आहोत, याची सगळी माहिती आज पोलीस आम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष देत आहेत। आणि अपेक्षेपेक्षाही खूप जास्ती ते आम्हाला सहकार्य करतायत आणि उत्तमातलं उत्तम कार्य करतायत। फडणवीस साहेबसुद्धा अगदी दररोज जातीने लक्ष घालून दररोज फोन करून या केस संदर्भातली माहिती दररोज घेत आहेत। कालच अजय मिसर नावाचे वकील, सरकारी वकील आपल्याला या केससाठी लाभलेले आहेत, आणि मी त्यांना सांगितलं की ज्या ज्या तारखा असतील आता फास्ट ट्रॅकवरती चालणार, त्यामुळे दररोजच्या दररोजच ह्या केसची सुनवाई होईल। त्यामुळे त्यांना मी सांगितलं प्रत्येक केसला मी हजर राहणार आहे।
आणि माझ्या चिमुकलीसाठी जो न्याय मिळतोय तो मला समक्ष डोळ्याने बघायचा आहे. त्यामुळे सगळे प्रशासन आपल्याला खूप चांगलं सहकार्य करत आहे. सगळे वरचे मोठे अधिकारी खूप चांगले सहकार्य करत आहेत. तुमच्यासारखी जी लोक आहेत त्यांच्यामुळे आम्हाला आज खूप मनोधैर्य लाभलेलं आहे. आज DSKमध्ये प्रत्येक माणूस येतोय, भेटतोय, आमच्या दोघांचंही मनोधैर्य वाढवत आहे. आम्हाला हेच हवं आहे. बाकी आम्ही सगळ्यांचं खूपच आंबा म्हटलं की कोकण हे समीकरण आता बदलताना दिसतंय. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर इथल्या प्रगतशील युवा शेतकरी लीलाधर पाटील यांनी 3 हेक्टर क्षेत्रात विविध जातींच्या आंब्यांची बाग फुलवली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केशर, लंगडा आणि गावरान आंब्यांची लागवड करत त्यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग उभा केलाय. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांवर भर देत त्यांनी पहिल्याच वर्षी चांगलं उत्पादन घेतलंय. आंबा बागायतदार लीलाधर पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे न्यूज अनकटचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी. आज आपण चोपडा तालुक्यातील लासूरच्या जो खारटचा रस्ता आहे येथील प्रगतील शेतकरी लीलाधर पाटील यांनी फार मेहनत करून आपल्या शेतामध्ये जवळजवळ 3 हेक्टरमध्ये त्यांनी आंब्यांचा बाग फुलवला आहे. नुसतं बागच फुलवला नसून त्यांनी फार कष्ट करून फार मेहनत करून हे आंब्यांचे जे झाड आहेत ते लहानाचे मोठे कसे केले व कोणत्या स्वरूपात ते कोणत्या जातीचे त्यांनी आपल्या शेतामध्ये आंब्यांची लागवड केली या सर्व विस्तृत माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया. दादा, मला एक सांगा की आता जे तुमचे आंब्यांच्या बागामध्ये सध्या उन्हाळ्याचं सीजन आहे, आंब्यांना चांगली मागणी आहे, परंतु ही बाग फुलवत असताना आपण कोणत्या रोपांची लागवड केली? मी ही बाग लावण्याचे उद्दिष्ट माझ्या कैलासवासी यशवंत शिवराम पाटील आणि कैलासवासी गुणवंत नाना यांच्या मार्गदर्शनाने मी ही बाग गुणवंत नाना यांच्या शेतात लावलेली आहे. ही बाग लावलेली आहे 3 हेक्टरमध्ये. एका हेक्टरला 400 रोपं लावलेले आहेत. केसर जातीचे रोपं आहेत. त्याच्यामध्ये कोणते मिक्स जातीमधून दशेरी आहे, परत तोतापुरी आहे, आम्रपाली आहे, असे थोडे व्हरायटी लावलेले आहेत. पण यावर्षी दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षी साधारण 1200 ते 1300 कॅरेट मला माल मिळतोय. आपण हा जो बाग लावला आहे याच्यातनं कमीत कमी यावर्षी किती उत्पन्न अपेक्षित आहे? यावर्षी हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी 100 कॅरेट माल निघालेला होता. यावर्षी 1200 ते 1400 कॅरेट माल निघेल. आता सध्या प्रति किलो काय भावाने हा आपला आंबा विकला जातो आहे? आता पिकलेला 100 रुपये आणि कच्ची कैरी ही 80 रुपये किलो आम्ही विकतोय. मित्र हो, जर खरं पाहायला गेलं तर लीलाधर पाटील सारखा प्रगती शेतकरी वास्तविक याला रस्ता व्यवस्थित नाही, पावसाळ्यात फार हाल होतात, उन्हाळ्यात सुद्धा मोठा वाहन येऊ शकत नाही, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या जीवाचं रान करून हा आंब्यांचा बाग त्यांनी व्यवस्थितपणे फुलवला. नुसतं फुलवला नसून तो यशस्वी करून दाखवला. कारण की लासूरसारख्या गावात सुद्धा प्रगती शेतकरी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. न्यूज अनकटसाठी आत्माराम पाटील, लासूर, चोपडा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि हिंदू साधू संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत वाघोली पोलिसांकडे त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी वाघोली परिसरातील काही सकल हिंदू समाजाच्या वतीने वाघोली पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अटक न झाल्यास उद्या म्हणजेच 11 मे रोजी नगर रोड परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. जालन्यात मनसे कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर काळी शाही आणि ऑइल फेकत जोरदार निषेध केलाय. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात मनसैनिक आक्रमक झाले होते. जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली जवळ झालेल्या या प्रकारानंतर परिसरात घोषणाबाजी करण्यात आली, तर काही मनसे कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथे कांद्याला अवघा 1 रुपया किलो भाव मिळत असल्याने एका संतप्त शेतकरी भगवान साबळे यांनी तब्बल 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय. 4 एकरात घेतलेल्या कांदा पिकासाठी 3 ते 4 लाखांचा खर्च झाल्याचं शेतकऱ्याने सांगितलंय. उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने प्रशासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मी भगवान साबळे, मला 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे, हा पेटून दिलेला 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला आणि
आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि प्लस पिटून द्यायचं कारण एकच आहे की रोज आभाळाचं हे वातावरण पावसाचं असं होतंय, रोज संध्याकाळी झाकायचा, सकाळ उघडायचा. त्याच्यामुळं हे कांदा मला कवडी मोल भावात जात असल्यामुळे मला हा पेटून द्यायची पाळी आलेली आहे. आज जवळजवळ 500 ते 600 गुणी मी कांदा पेटून दिलेला आहे. तर शासनाने याच्यावर काय करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला 40 रुपये किलोने भाव द्यायला पाहिजे आणि माझ्या कांद्याचा पंचनामा करून मला 20 रुपये किलो प्रमाणे कांद्याला अनुदान द्यायला पाहिजे. ही माझी शासनाला विनंती आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या चिमुकली अन्वी भोसले हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता एक गंभीर वळण घेतलंय. 1 मे रोजी उष्माघातामुळे किंवा तीव्र पाणी टंचाईमुळे मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी न करताच मृतदेह पुरण्यात आल्याने संशय निर्माण झाला होता. अखेर प्रशासनाने आज मृतदेह बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन केलंय. उष्माघात, पाणी टंचाई किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला तर याचा उलगडा आता फॉरेन्सिक अहवालानंतरच होणार आहे. यानंतर अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर भरलेल्या अमरावती उत्सव मेळ्यात एका व्यावसायिक पार्टनरची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील 53 वर्षीय व्यावसायिक अभिजित कर यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झालाय. दारूच्या नशेत झालेल्या वादातून आरोपी अजीज खान याने भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केल्याचा आरोप केलाय. त्यासोबतच सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून घटनेनंतर बजरंग दलाने घोषणाबाजी करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में अमरावती उत्सव मेला, जिसे हम जिहादी खूनी मेला कहेंगे, वहाँ पर एक जरा सी बात को लेकर, एक छोटे से व्यवहार को लेकर जिहादी मानसिकता वालों ने एक हमारे हिंदू भाई की हत्या कर दी है, जो कि काफी दुर्भाग्य कहूँगा मैं। उसी के उपलक्ष्य में सभी हिंदुत्ववादी संगठन और सकल हिंदू समाज की तरफ से हम आज यहाँ पर सीपी साहब से मिलने आए थे, लेकिन सीपी साहब थोड़ा छुट्टी पे है, तो हम एसीपी और डीसीपी साहब के कान पर विषय डाला है। उन्होंने हमें आग्रहित किया है कि हम पूरी कार्रवाई करेंगे और उस परिवार को हम न्याय देंगे। सायन्स कोर मैदान कोतवाली पोल्ट्रीच्या हद्दीमध्ये अनफेर मेळा लागलेला आहे। त्या ठिकाणी आरोपी अजीज खान, युसुफ खान आणि त्याचा भाऊ आणि मयत जो आहे ते पार्टनरशिपमध्ये ते मेळा लावतात दरवर्षी। 7 तारखेला दुपारी 2 वाजताच्या सुमारास हे आरोपी जो आहे हा थोडासा पिलेला होता आणि जेवण करत होता आणि त्या ठिकाणी मयत आणि इतर लोक उभे असताना आरोपीने मयताला शिवीगाळ केली। त्यावेळेस मयताने सांगितलं की मी तुझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, तरी तू मला शिवीगाळ करतो, आणि त्याने सहजरित्या एक त्याला चापटी मारली। त्याचा राग आरोपीने धरून बाजूलाच पडलेला भाजी वगैरे कापण्याचा चाकू घेऊन मयताच्या डाव्या बाजूला कुशेवर एक स्टॅब वार केला होता। त्यानंतर त्या लोकांनी, त्याच्या आरोपीच्या भावाने आणि त्याच्या सहकार्याने त्याला समोरच सायन्स कोर मैदानासमोर सुयश हॉस्पिटल या ठिकाणी उपचाराकरता दाखल केलं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार चालू असताना तो मयत झालेला आहे। आपण ज्यावेळेस ही गुन्ह्याची माहिती मिळाली त्यावेळेस प्रायमा फेसी त्याच्यावर आपण IPC जुना IPC प्रमाणे 307 प्रमाणे त्याचा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न म्हणून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी लगेच ताब्यात घेतला होता, अटक केला होता। परंतु जखमीचा काल उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे। त्याचा आपण कलम वाढ केलेली आहे आणि आरोपी आपल्या पोलीस कस्टडीत आहे। यानंतर भंडारात LCB पथकाने मोठी कारवाई करत 13 लाख रुपयांच्या MD ड्रग्जसह एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे। कपिल खोब्रागडे असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर नागपुरात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। भंडारात भाड्याच्या घरातून तो MD ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत 63.210 ग्राम MD पावडर जप्त केली आहे। जो आहे तो नागपूरचा राहणारा आहे। नागपूरमध्ये जे आहेत पूर्वीचं रेकॉर्डची माहिती घेतली असता त्याच्यावरती यापूर्वीचे 3 गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत। 2 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे, परंतु एका गुन्ह्यामधून तो फरार आहे। त्याच्या नागपूर शहर पोलिसांना तो पाहिजे असा आरोपी आहे। एक मागील साधारणतः माहिती घेतली, आरोपीची विचारपूस आणि आमच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या गोपनीय माहितीवरून तो एक 8 दिवसापासून जो आहे तो भंडारामध्ये आला होता आणि त्याचं नागपूरचं जे काही कनेक्शन असेल त्या माध्यमातून तो या ठिकाणी ते जे आहे NDPS पदार्थाची जी आहे विक्री करत होता अशी माहिती सध्या परिस्थितीमध्ये
प्राप्त आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यानंतर नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील दहेगाव इथं कौटुंबिक हिंसेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चारित्र्याच्या संशयावरून संतोष बागुल या आरोपीने पत्नीला बेदम मारहाण करत गळफास देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर पोटच्या मुलालाही जळत्या चुलीत फेकून गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी आता आरोपीला अटक केली असून पुढचा तपास पोलीस करतायत. यानंतर रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली आहे. रोहा, म्हसळा आणि इतर भागात तासभर मुसळधार पाऊस कोसळला असून शाळा आणि एसटी बस स्थानकांवरील पत्र उडून नुकसान झालंय. दरम्यान तळा तालुक्यातील कर्नाळा फाळशेत गावात अंगावर वीज पडून वेदांत भोसले या 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.